शिला उद्या माझ्या पोरगीला काय करशीला? काही नेमका काय प्रकार घडलेला आहे? खरं तर त्यांनी हुंडाबळी केले. काय हुंडाबळी केलाय? मुलगी झाली म्हणून टॉर्चर केल्याने, मुलगी झाली म्हणून टॉर्चर करून करून मारल्याने त्यांनी. परवा दिवशी शुक्रवारी पोरगी माझी बोलले, मम्मी 15 तारखेला बारसं घाल, ऑगस्टला 15 तारखेला म्हणून. बारशाचा खर्च बी माझ्याकडंच, ह्यांचं बाळ माझ्याकडे खर्च. डिलेवरी झाली, हा पहिलं बाळ पण आई करते, असू देत, दिलं का पोरगी सुखात राहू देत. 7वा महिना केला, अधिक महिना करून घेतल्याने, डिलेवरीला एवढे पैसे देऊन सुद्धा अधिक महिना करून घेतल्याने. 3 वर्षातनं एकदा येतं अधिक महिना कर. बाबाला किती हजार पगार आहे, पोरगी भावा म्हणणाऱ्याला किती हजार पगार आहे. माझं सगळं दागिनं ठेवून माझ्या पोरगीची हाऊस केली का या घरात सुखी राहू दे पोरगी म्हणून, आणि ह्याने मारून टाकल्याने माझ्या पोरीला. कुणाकुणावर संशय? किती? 4 जण, सगळी ती 4 जण आहेत. ननन म्हणणारी मनीषा काटकर, पहिला सासू म्हणणारी प्रतीक काटकर, वीरेंद्र काटकर आणि ऋतुजा काटकर, 4 पण आहेत. ती आजीला पोरगी म्हणणाऱ्या दिवाळीला गेली. आता दिवाळीला आम्ही मिनत्या करून करून म्हटलं पहिली दिवाळी आहे, घेऊन ये म्हणून आली सासरला. कुठं? लाटगावला आली, माझ्या सासरला आली. आजी नात म्हणणारी सांगणार की नाही आजीला, जरा तरी असं करतात तसं करतात. ह्या नवऱ्या म्हणणार ऐकल्या तेवढीच गोष्ट. तिथं काही बोलला नाही लाटगावात. इकडं कोल्हापुरात घेऊन आला, इथं टॉर्चर केल्या. नन्नन म्हणणारी असा मोबाईल काढली आणि असा मारली का आमच्या घराण्याचं वाटोळं लावलीस म्हणून, आजीला सांगितलं म्हणून. असा घासून गेला पुरीला. असा मुलगा की मुलगी काय नेमकं होतं? आणखी काय नेमका त्रास दिला गेला? मुलगा होता असं सांगून कपडे घेतले, काय नेमकं? मुलग्याची कपडे, फुल कपडे मुलग्याची घेतल्याने. जाऊन घरात बघा जावा, 8व्या महिन्यातच घेतले. 8व्या महिन्यातच शॉपिंग केल्याने. मुलग्याची फुल कपडे मुलग्याचे आहेत, त्यांच्यात एक सुद्धा मुलगीचा कपडा नाही. तुमच्या मुलीनं यापूर्वी तुम्हाला या बाबतच्या तक्रारी दिल्या होत्या का? नव्हत्या दिल्या होत्या, कारण तिला नांदायचं आहे. मम्मी आम्ही 96 कुळी आहे, आपण नांदून दाखवणार, तुमच्या इज्जतीसाठी नांदून दाखवणार. आणि जास्तच त्रास व्हायला लागला तर मम्मी मी आत्महत्या करणार नाही, तुझ्या डोक्याची शपथ आहे. मग हा घातपात नाही? घातपातच आहे, तुझ्या डोक्याची शपथ आहे. मला सहन नाही झालं तर मी घेणार आहे म्हणून सांगितली. तुला ज्या क्षणी फोन केला त्या क्षणी येऊन मला घेऊन जा म्हणून सांगितले. पाळणा 52,000चा पाळणा घेतल्याने, 40,000 रुपये पे केल्याने. बारशाच्या वेळेला बाकीचे पैसे करायचे होते. कुठलं बाळ 52,000च्या पाळण्यात, 2,000च्या पाळण्यात झोपू शकत नाही बाळ? हा? आणि तिथं दाखवायसाठी तुम्ही स्टेटस घालायसाठी 6,000 रुपये खर्च करणार तुमचे स्वतःचे. आणि बेबी राजा जन्माला आली म्हणून सगळ्या स्टेटसला भाऊबंधातनी दाखवायसाठी. एक भाऊबंद बारशाला का नाही आला त्यांचा? भाऊबंधांनी सांगितल्याने मुलगीकडे लक्ष द्या. त्यांच्याच भाऊबंधांनी का सांगितल्याने मला मुलगीकडे बी लक्ष द्या म्हणून? बघायला हॉस्पिटलात आलेल्या भाऊबंधांनी एकटीन सांगितली तुमच्या मुलगीकडे बी लक्ष द्या. का सांगतोय असं माणूस? त्यांचंच भाऊबंद. काय मागणी? आता कारवाईची काय मागणी? आता त्यासनी फाशी व्हायला पाहिजेत, कठोर शिक्षा. हीच खुनाच्या बदली खून. माझ्या मुलगीने आत्महत्या केलेली नाही आहे, तिचा हत्या झाली आहे एवढं मला सांगायचं आहे. आणि तिला लग्नाच्या 2-3 महिन्यापासूनच छळ चालू होता. म्हणजे मारहाण नाही करत, तोंडानं नुसतं सासू तोंडानं भरपूर तिला काय काय बोलायचे. तुझ्या आईबाबानं काय केलं, हे केलं ते केलं, असं भरपूर जाच करत होती. तर ती आम्हाला काय सांगत नव्हती. आणि नंतर आता 2-3 महिन्यानंतर 5-6 महिन्यानंतर ती गावी आल्यानंतर तिने आम्हाला सांगितलं असं खूप त्रास देत आहे. मग आणि तिनं अनेक सांगितलं आम्हाला की बोलू नुसतं तुमच्या घरातल्याने आम्हाला फसवून तो लग्न करून दिलं आहे. तुझ्या भावाला आजार आहे, तो आम्हाला सांगितला नाही. माझ्या मुलग्याला ब्लड कॅन्सर, टाईप ऑफ ब्लड कॅन्सर होता आणि तो क्युअर झाला आहे. आणि आता तो क्युअर, फक्त औषधं त्याला चालू आहेत, खरं तो क्युअर झाला आहे. तर ते आम्हाला तुम्ही फसवून केलं हे असं म्हणून आम्हाला तिचा प्रत्येक वेळेला तिला त्याच्यावरून बोलून. आणि त्याला अजूनपर्यंत त्यानं घर पण बघितलं नाही बहिणीचं, भावानं तिला आणायचं नाही आमच्याकडे, इकडे आणायचं नाही त्याला असं. आणि आता ज्यावेळी तिला 7वा महिना होता त्यावेळी पण त्यांनी पैसे ते खर्च सगळं आमच्याकडून करून घेतला. 7व्या महिन्याचा 1.5-2 लाख रुपये खर्च आला. नंतर आता मूल आता तुझ्या आणि परत
मुलगीला माझ्या तुझ्या आईबाबांना काय पडलेलं नाही, आता बाळंतपण आलं आहे तुझं, त्या बाळंतपण कोण करणार, आणि ते बारशाचं मूल व्हायच्या आधीच बारशाची जोडणा त्यांची, बारशाची जोडणा कोण करणार, तुमच्या आईबाबाला काय पडलेलं नाही, काय फोन करत नाहीत, याच्यावरून पण तिला सारखा जाच करायचे. आणि आमचा नंबर आम्हाला तिला फोन लावू देत नव्हते, आम्ही फोन लावायचा नाही आईबाबांना. हिच्या सासूला आम्ही फोन लावायचा आणि सासू स्पीकरवर लावून देणार तिला बोलायला, म्हणजे ही काय बोलते तर आपण ऐकायचं सगळं. काका, आतापर्यंत तुम्ही त्या मुलगी लग्नापासून ते आतापर्यंत हां, किती खर्च साधारणतः केला आहे? आणखी खरंच मुलगा झाला नाही म्हणून तिने आत्महत्या केला, टॉर्चर केलं, आत्महत्या केली? कारण म्हणजे तिनं खर्चासाठी म्हणजे कसं, ती आईबाबाला आम्हाला अजिबात ती खर्चात बघत नव्हतं, कारण आम्ही ऑलरेडी तिला खर्च करून दिलं हे केलं. म्हणजे आम्ही लग्नाचा खर्च त्याने केला होता, परंतु सोनं वगैरे सगळं आम्ही घालून हे केलं होतं, ते ठरावाप्रमाणे सगळं केलं होतं आम्ही. पण त्यांचं हे काय होतं, तुमच्या मुलीला तुम्ही आम्हाला फसवून हे केलं आहे, आणि त्याच्यावरून ते सारखे तिला शाब्दिक मार करायचे. शाब्दिक मारामुळे ती जास्त खचत गेली, आणि त्याच्यामुळं तरी पण तिनं आता मूल झाल्यानंतर बारशासाठी पण आता तिच्या पाठी लागले होते. आम्ही म्हटलं आता सध्या आम्ही खर्च, आता हॉस्पिटलचं पण 77,000 रुपये बिल झालं, ते पण आम्ही दिलं. नंतर बारशाला पाळणा घ्यायला पाहिजे बोलले, मूल व्हायच्या आधीच पाळण्याची जोडणा केली त्याने, 52,000चा पाळणा घेतल्याने, ऑर्डर करून ठेवला आहे म्हणे, आम्हाला पैसे द्या बोलले. आमच्याकडे पैसे नव्हते तेवढे, आम्ही 40,000 रुपये दिले तरी जोडणा करून, ते पण मुलाच्या ॲडव्हान्स पगार मागून घेतला त्याने 1 महिन्यात, आणि तो हे दिलं. कपडे वगैरे ते आम्ही दिले, त्याचं तर आम्ही हिशोब काय सांगतच नाही. ते लग्न याच्यामध्ये कधी बोलणं झालं त्या मुलीची? 4 दिवसापूर्वीच झालं होतं. का बरी बोलली ती आमच्याबरोबर, आता काय नाही, तुम्हाला माझ्या मुलगीचं आणि माझं भविष्य करायचं आहे, मला आणि काय नको, आणि मी काय वाईट वगैरे करणार नाही, तुम्ही काय काळजी करू नका, एवढं पण बोलली ती. हो, आलो होतो. हो, बोलणं वगैरे काय नाही, खुश होती, पण ती घरातली त्यांची जरा माणसं जरा नाराज होती, कारण त्यांनी सगळे मुलांची कपडे अगोदरच घेऊन ठेवले होते. मुलगा पाहिजे होता वाटतं त्यांना, आणि मुलाचंच नाव सारखं बोलताना वगैरे, म्हणजे पोटामध्ये मुलावर बोलतात ना, कृष्णा काय कृष्णा असं असंच बोलायचं, म्हणजे त्यांना मुलग्याचंच हे होतं, आणि त्याच्यासाठी आणि परत तिला छळ झाला असं वाटतंय मला. आता सासरवाडीच्या काय तुमच्यावर आरोप किंवा काय? आमच्यावरती आरोप काय नाही, ते आम्हाला फोन करून सांगतात तुमच्या मुलगीनं फसवलं, आम्हाला गळफास दिला मुलीनं. आता तुमची काय मागणी आहे पोलिसांसाठी? आमची मागणी आता पोलिसांनी आमची फिर्याद नोंदवून घेतलेली आहे, ते तपास करत आहेत पुढचा. राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. याच्यामधील जी मयत महिला आहे अस्मिता काटकर, हिच्या सासरचे व्यक्ती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते, आणि तिला मुलगी झाली म्हणून तिचा छळ करत होते. मानसिक आणि आर्थिक छळ तिचा झालेला आहे, आणि या छळामुळे तिनं तिच्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी 4 आहेत एकूण, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे, आणि याचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. मयत अस्मिता प्रतीकसिंह काटकर, हिचे पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, तिच्या सासू सौ मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरा वीरेंद्रसिंह काटकर, हे या गुन्ह्यामध्ये आरोपी असून हे आमच्या ताब्यात आहेत. आणि मयताची नणंद ऋतुजा काटकर यांना आणखी ताब्यात घ्यायचं बाकी आहे. कशा पद्धतीने झाला आणि त्यामध्ये काय पुढे आले नाही? मयत मुलीनी हे तिच्या सासरच्या घरी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळ्याला फास घेतलेला आहे, आणि त्याप्रमाणे PM मध्ये देखील गळफास बाबत रिपोर्ट आलेला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केला होता की आत्महत्या नाही, नाही, आत्महत्या. कशा पद्धतीनं तुझा छळ केला जातो या संदर्भात काही प्राथमिक माहिती तुझ्या कुटुंबियांकडून काय माहेरच्या लोकांकडून घेतली गेली काय? आम्ही माहिती घेतलेली आहे. वारंवार तिच्याकडून पैशाची मागणी केली जायची वेगवेगळ्या कारणासाठी,
आणि काही पैसे दिले गेलेले आहेत, परंतु आणखी ती मागणी होत होती. त्याचबरोबर तिला मुलगी झालेली आहे आणि त्यांना मुलगा हवा होता, यासाठी देखील तिचा मानसिक छळ हा होत होता. आत्तापर्यंत त्यांनी साधारण 5 लाखापर्यंत रक्कम त्यांना दिलेली आहे, मुलीच्या माहेरकडच्यांनी, मुलीच्या सासरकडच्यांनी. आणखी आता मुलाच्या जे बाळ जन्मलेलं आहे त्याच्या बारशाचा आणि काही कार्यक्रमांचा खर्च म्हणून ते आणखी पैसे मागवत होते. असं काय आणखी तपासात निष्पन्न होणार आहेत त्या गोष्टी. त्यांच्या अगोदर जे पैसे मागितले त्याचं कारण काय होतं, म्हणजे कशासाठी मागितले? म्हणजे ते वेगवेगळ्या कारणांसाठी वेळोवेळी मागितलेले. त्यांच्याकडे आता आपण तपास करणार, तो तपासाचा भाग आहे. नाही, अद्याप काही उघड झालेलं नाही. API अनिता पवार मॅडम या गुन्ह्याचा तपास करत आहे.